मस्त आहे ना वातावरण. पण मी घरीच येत होते. तू घ्यायला यायची काय गरज होती? खूप दिवस झाले ना असं टपरीवर आपण कटिंग नाही प्यालोय. खरंच? हो ग, कटिंगने सुरुवात झाली ना आपली. अशी वाफाळलेली कटिंग समोर आली ना की बंद असलेला मेंदू असं पटकन चालू होतो. सगळं ठीक आहे ना रे? अन्विता, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. का? म्हणजे गेले काही दिवस मी मूर्खासारखा वागतोय. काय झालंय? माझंच मला कळत नव्हतं की माझं नक्की काय बिनसलंय, नक्की राग कसलाय. एक मिनिट. तू नक्की कशाबद्दल बोलतोयस? खूप दिवस झाले मी विचार करतोय. शेवटी ठरवलं की विचार करण्यापेक्षा विचारावं सरळ समोरच्याला. ओके. काय झालंय नक्की? मला काहीच नाही झालंय. उलट तू हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रागा करतोस. मला सांग, आपल्याबद्दल काय वाटतं तुला? आपण कमाल होत, कमाल जगतोय. हे नक्की आहे? हो. आपण खुश आहोत? एक मिनिट. तू असं का विचारतोयस? तू खुश नाही आहेस का माझ्याबरोबर? काय करतेस तू आपल्या आनंदासाठी? म्हणजे काय करतेस तू आपल्या आनंदासाठी? तुझ्या आवडीचं जेवण बनवते. हं? तुला कामं मिळावीत म्हणून प्रयत्न करते. हं? तुला कार हवी होती म्हणून कार गिफ्ट केली मी. तुला आवडतं तशीच राहतीये. बरोबर, हे सगळं तू करतेस मान्य. मग तरीही तू खुश नाही आहेस माझ्याबरोबर? मी विचारलेलं नीट ऐकलं नाहीयेस तू कदाचित. ऐकलं रे, आणि उत्तरही दिलं. तुला थालीपीठ आवडत नाही तरी ती माझ्यासाठी बनवून स्वतः काही न खाता तू ऑफिसला जातेस. स्वतःचं इतकं महत्वाचं काम पेंडिंग ठेवून तू माझ्या चहाला प्रायोरिटी देतेस. तुझ्या आवडत्या साड्या नेसायच्या सोडून मी दिलेली एकच साडी सगळ्या साड्यांना नेसतेस. तुला ऑफिसला जायला स्कूटी हवी तर त्यासाठी तुला 10,000दा वेळा विचार करावा लागतोय. आणि मला कार हवी हे कळल्यानंतर एकदाही विचार न करता तू सरळ माझ्या हातात चावी आणून देतेस. अगं, त्या दिवशी तू किती भांडलीस त्या मुलांशी. पण जेव्हा केव्हा आपली भांडणं होतात तेव्हा तुझ्या तोंडातून ब्र सुद्धा निघत नाही. आणि जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते तुला, त्या लिखाणातून 6 महिन्याचा ब्रेक घेणार आहेस, तेही मला सांभाळण्यासाठी. कळतंय? इट्स नॉट अबाउट मी, इट्स अबाउट अस. तू स्वतःला विसरून माझ्याकडे येऊ नकोस. तू स्वतःला हरून माझ्यात उतरू नकोस. तू माझ्यासाठी दुसरं कोणीच बनू नकोस. हे बघ, माझं माझ्या आईवर नितांत प्रेम होतं आणि आहे. पण तू माझी आई नाहीयेस, तू माझी बायको आहेस. तू तू आहेस आणि तू आहेस तशीच राह. माझं काही चुकतंय का? मी जेव्हा लहान होतो ना
तेव्हा माझं आणि माझ्या बाबाचं कधीच पटायचं नाही. पण मला माझ्या काकाचं मात्र खूप कौतुक होतं. म्हणजे तो घरी आला ना की खूप सारे चॉकलेट्स आणायचा, केक आणायचा, मला सर्कसला घेऊन जायचा, मला पावभाजी खायला घेऊन जायचा. काका घरी आला की असं कमाल वाटायचं. जेव्हा केव्हा माझी आणि बाबाची भांडणं व्हायची ना, तेव्हा मी बाबाला रागानं म्हणायचो की माझा बाबा ना काका असायला हवा होता. एक दिवस बाबाने काय केलं, मला भर पहाटे काकाकडे नेऊन सोडलं आणि म्हणाला, राहा इथे आता चांगला महिनाभर. मी खुश झालो. लहान होतो ना. तुला माहितीये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही खूप मजा केली. आम्ही चॉकलेट्स खाल्ले, केक खाल्ला, सर्कसला गेलो, मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी खाल्ली. पण जशी जशी रात्र होत गेली ना, मला काय माहित, मला माझ्या बाबाची आठवण यायला लागली. त्याचं ते त्याच गोष्टी सांगून झोपवणं आठवायला लागलं. दूध पी म्हणून मागे लागणं आठवायला लागलं. सकाळी लवकर लवकर उठचा आरडाओरडा आठवायला लागला. आणि मी अचानक भोकाण पसरलं. काकाने मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पावभाजी खाऊ, सर्कसला जाऊ अशी बरीच आमिष दिली. पण त्यावेळी मला दुसरं काहीच नको होतं. मला फक्त माझा बाबा हवा होता. कळतंय? काकाचं माझ्यावर खूप प्रेम होतं ना, कधी त्याने कमी पडू दिलं होतं. पण काही व्यक्तींचं त्यांच्या ठिकाणी खूप महत्व असतं. जसं माझ्या आईचं आईच्या ठिकाणी आणि माझ्या बायकोचं बायकोच्या ठिकाणी. नाती स्वॅप नाही करता येत ना. मला सांग, हा चहा कधी बदलत असतो? या चहात वेलची, जायफळ, आलं अशा गोष्टी पडत असतात. पण त्या नाही पडल्या म्हणून चहाबद्दलचा जिव्हाळा कधी कमी होईल? चहाचं चहा असणं महत्वाचं आहे ना. आपल्यात तुझं असणंही महत्वाचं आहे. तुझे विचार, तुझी कामं, तुझी आवड. तू माझ्यासाठी करशील बऱ्याच गोष्टीत बदल, पण त्यात तूच राहणार असेल तर ठीक आहे. गोष्टीत बदल करता करता तू बदलणार असेल तर मला नाही आवडणार. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जशी होतीस तिच्यावर आहे. अर्थात गरज पडेल तेव्हा तू मला ओरडणं, मी तुला ओरडणं गरजेचंच आहे. पण हे नातं आपलं आहे, आपल्या दोघांचं, ना तुझ्या एकटीचं ना माझ्या एकट्याचं. सो ते बॅलन्स करूया. आणि मुळात तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुला माझी आई बनण्याची काहीच गरज नाही. ती बघते बरं, माझी बायको किती जपते मला. माझी बायको समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी. तूही समर्थ आहेस मला सांभाळायला. कधी कधी उगाच रेकतोस, पण ते ठीक आहे. आज मला कळलं की माझी चिडचिड का होत होती. माझी बायको हरवली होती कुठेतरी आई बनण्याच्या नादात. अन्विता, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मला पटलं तू जे काही बोललास ते, पण मला तुझं ऐकता नाही येणार. म्हणजे मगाशी बोललास ना, आई होऊ नकोस, ते नाही जमणार मला. का? मी आई होणार आहे.
अगं पण मी तेच होऊ नको सांगतोय ना. मगाशी बाबाचं उदाहरण दिलं, काकाचं उदाहरण दिलं, चहाचं उदाहरण दिलं. आता काय डोकं प्रेग्नेंट. काय? आय एम प्रेग्नेंट. म्हणजे मी बाबा तू का रडतोयस? अरे कुणाल काय झालं? अरे तू का रडतोयस? कुणाल, कुणाल. हे बघ रडू नकोस. ए कुणाल, कुणाल.